मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कावर होणार आहे। राजगर्जना आज होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणावर आज तोफ डागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। औरंगजेब कबर, वाघ्या कुत्रा समाधी वादावर नेमकी राज ठाकरेंची भूमिका काय असणार? राज्यापुढील विविध प्रश्नांवर राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार? राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्कवर येण्यास सुरुवात झालेली आहे। तर गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आज मनसेचा मेळावा पार पडतोय। या मेळाव्यात आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शिवाजी पार्कवर आज राजगर्जना होणार आहे। नेमकं औरंगजेबची कबर, वाघ्या कुत्र्याची समाधी या सगळ्या विषयांवर आता राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। आज काही वेळातच राज ठाकरेंच्या मेळाव्याला सुरुवात होईल आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून आज मुंबईत आलेले आहेत, शिवाजी पार्कावर पोहोचलेले आहेत। नेते देखील मनसेचे इथं आता आज हजर राहणार आहेत। नेमकं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अवमानावर राज ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष लागलंय। औरंगजेबच्या कबरी संदर्भात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रात मराठीच्या गळचेपीवर राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर शिवाजी पार्कात मोठ्या प्रमाणात आता मेळाव्याची तयारी झाली। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही राज ठाकरे बोलण्याची शक्यता वर्तवली जाते। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती मोठी घोषणा राज ठाकरे करणार याकडेही लक्ष लागलं। तयारी मेळाव्याची पूर्ण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मनसैनिक महाराष्ट्रातून आलेले आहेत। नेमकं काय सुरू आहे? तुम्ही आता कुठे आहात? रुबिना, मी सध्या राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या समोर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी मोठी पाहायला मिळते। राज्यभरातून जे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत ते या बंगल्याच्या बाहेर जमा झालेत। राज ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत। खऱ्या अर्थानं 7-7:30च्या सुमारास राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावरती दाखल होतील आणि त्यानंतर प्रत्यक्षात ते सभेला संबोधित करतील असं दिसतंय। एकंदरच राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकी काय टिप्पणी करतायत हे देखील पाहावं लागणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हा खऱ्या अर्थानं पहिला जाहीर असा थेट मेळावा आहे, ज्या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे कार्यकर्त्यांशी जनतेशी संवाद साधणार आहेत। आपल्यासोबत काही मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही खडीसाखर वाटताय, मेळावा आहे, नेमकं काय? आज सन्माननीय साहेबांचा आदेशाची वाट बघायला आलेलो आहे, त्यांच्या भाषणाची वाट बघायला आलेलो आहे आणि साहेब आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा निमित्त सर्व कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे। साहेबांचं सभेच्या भाषणाच्या अगोदर सगळ्यांचं गोड तोंड व्हावं म्हणून खडीसाखर वाटून आम्ही जल्लोष साजरा करतोय। पण आज एक विनंती आहे साहेबांना, मी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्र सैनिक विनंती करतायत, तमाम महाराष्ट्र सैनिक विनंती करताय की साहेब तुम्ही परत पेटून उठा। हा जो वाक्य आहे, साहेब पेटून उठा आणि महाराष्ट्र घडवा। कारण का महाराष्ट्राचं चिखल झालेलं आहे आणि हा चिखल अगर व्यवस्थित व्हायचा असेल तर सन्माननीय राजसाहेबच व्यवस्थित करू शकतात। बाकी कुठल्या एरिया गेऱ्याच्या याच्यामध्ये दम नाही आहे। मी साहेबांना आणि तमाम महाराष्ट्र सैनिकांतर्फे आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे विनंती करतोय की साहेब पेटून उठा बस। तरी भूमिकेमध्ये वैविध्य येत आहे, सातत्यानं भूमिका बदलतायत? बिलकुल नाही। रजा अकादमीचं जेव्हा आंदोलन झालेलं तेव्हा साहेबांनी मुद्दा उचलला, तुमच्याच मीडियावर हल्ला झालेला तेव्हा पेटून साहेब उठलेले। टोल नाका असो, हजारो, मी काय बोलू नाही शकत, ते पाडे बोलायला गेलो तर फार मोठे पाडे आहेत, पण साहेब आतापर्यंत साहेबांनी जेव्हा आदेश काढलेला आहे सर्वात सुंदर असं कार्य झालेलं आहे आणि आम्हाला तसेच साहेब परत पेटून उठायला पाहिजे। आता एक मेसेज तुम्ही या फ्लेक्सच्या माध्यमातून देताय की साहेब पुन्हा एकदा पेटून उठा। काय भूमिका अपेक्षित आहे आज राज ठाकरेंनी? नेमकं काय सांगावं महाराष्ट्राला? कुठला संदेश अपेक्षित आहे? काय जो महाराष्ट्राकडे आपण बघताना आज जे कुठला पक्ष कुठल्या ह्याच्यामध्ये समावेश होतोय कोणालाच कळत, कोणाची सोंगटी राजसाहेब म्हणतात की कोणती सोंगटी कोणत्या भोकात जाते हेच काही कळत नाहीये। त्यामुळे आज आम्हाला एकच सांगणं की आज जो महाराष्ट्रात जो राजकारणाचा चिखल झालेला आहे, हा चिखल जर व्यवस्थित करायचा असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंशिवाय या राज्याला पर्याय नाहीये। आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो चिखल झाला आणि हा चिखल जर नीट करायचा असेल, यामध्ये जर बदल करायचा असेल तर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पेटून उठावं, पुन्हा एकदा भूमिका घ्यावी, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मनसेचं वातावरण तयार होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केली जाते. खऱ्या अर्थानं नाशिक असेल, पालघर असेल, ठाणे असेल, काही कार्यकर्ते सांगली, पुणे, मराठवाड्यातून सुधारित बीड, लातूरचे देखील कार्यकर्ते राज ठाकरेंच्या घराबाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कार्यकर्त्यांकडनं जी अपेक्षा व्यक्त केली जाते की राज ठाकरेंनी ठोस भूमिका घ्यावी, या भूमिकेच्या आधारावर महाराष्ट्रात पुढचं राजकारण करावं, ही मागणी आता कार्यकर्त्यांकडनं राज ठाकरेंकडे केली जाते. त्यामुळे या मागणीकडे आता राज ठाकरे कसं बघतायत आणि आपल्या या भाषणामध्ये खरं तर राज ठाकरे आज नेमकं काय संबोधित करतात हे देखील पाहावं लागणार आहे. मनसेचा मेळावा हा निश्चितच खूप महत्त्वाचा मानला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा मनसेला उभारी मिळणं खूप आवश्यक आहे. मनसेची परफॉर्मन्स सातत्यानं खालावत चाललाय, तो कुठेतरी सुधारायचा असेल आणि एकंदरच ह्या सगळ्या स्थितीमध्ये मनसेचं स्थान जर मजबूत करायचं असेल तर हा मेळावा निश्चितच मनसैनिकांसाठी नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. त्यामुळे रुबिना, या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे नेमका काय संदेश देत आहेत आणि पुढे मनसेची रणनीती काय असणार आहे, भूमिका काय असणार आहे, हे देखील पाहणं खूपच महत्त्वाचं असेल. अगदी थेट जाते गोविंदकडे. गोविंद, आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. गोविंद, सध्या तुम्ही कुठे आहात? कारण मनसैनिक यायला सुरुवात झालेली आहे, काही वेळातच नेतेही यायला सुरुवात होईल, नेमकं काय? आजचा गुढीपाडव्याचा जो मेळावा आहे त्यासाठी मनसैनिक येण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. जर आपण माझ्या डाव्या बाजूला जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनसैनिक जे आहेत ते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोड्या जवळपास जसा ओम म्हणाला तसा 7 ते 7:30च्या दरम्यान या ठिकाणी राज ठाकरे आपल्या भाषणासाठी स्टेजवर येतील. पण तत्पूर्वी ग्रामीण भागातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक जे आहेत ते आपल्या नेत्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि ज्यावेळेला इथल्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करतो आहोत त्यावेळेला कार्यकर्ते सांगता आहेत की आम्ही फक्त साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलो आहोत. परंतु तेच पुन्हा मुद्दे आहेत की एकूणच या सगळ्या अनुषंगानं राज ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी मनसेची जी रिस्ट्रक्चरिंगची जी प्रक्रिया सुरू आहे, या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी नवीन नेत्यांच्या नियुक्त्या, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, या अनुषंगाने जे काही राज ठाकरे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात का? कारण का काही ठिकाणी बऱ्याच वेळेला राज ठाकरेंच्याही संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये दुफळी माजल्याचंही काही ठिकाणी चित्र दिसतंय. आणि अशा वेळेला जे नेते म्हणून या ठिकाणी नेमले गेलेले आहेत त्या नेत्यांनाही कार्यकर्ते किती ॲक्सेप्ट करतात आणि त्यासाठी राज ठाकरे काही महत्त्वाचा संदेश देतात का, हे पाहावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात येणाऱ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणता कानमंत्र देत आहेत हे पाहावं लागणार आहे. कारण का विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज ठाकरेंनी ज्या वेळेला एकूणच भूमिका जी मांडलेली होती आणि वेगवेगळ्या गोष्टींवर ज्या संशय उपस्थित केला होता, त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे साहेब आपल्या कार्यकर्त्यांना या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कशा पद्धतीनं सज्ज होण्यासाठी मार्गदर्शन करतायत हे पाहावं लागणार आहे. आणि याच अनुषंगानं राज्यातले जे सगळ्यात महत्त्वाचे सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला कशा पद्धतीनं हात घालतायत आणि राजकारणातला जो चिखल मगाशी कार्यकर्ते म्हणत होते त्या सगळ्यांवर कशा पद्धतीनं आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत भाषण करतायत हे पण पाहावं लागणार आहे. निश्चित. गोविंद, थेट जाते कपिलकडे. कपिल देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कपिल, काय वाटतंय नेमकी सभा मेळावा किती वाजता सुरू होणार आहे आणि राज ठाकरे मेळाव्यास्थळी किती वाजेपर्यंत पोहोचतील, काय अंदाज? नक्कीच मनसैनिक जसे म्हणतात का जो चिखल झालेला आहे राजकीय, त्या चिखलावरती आज राज ठाकरे काय बोलतात. दुसरीकडे BMCचं इलेक्शन्स आहे, दुसरीकडे एक राजकीय नेत्यांचे राजीनामे असतील, कबर ते कामरा असेल किंवा मग झालेलं अधिवेशन असेल, असे अनेक विषयावरती राज ठाकरे बोलतात का याकडे तर लक्ष असणार आहे. पण त्याच्या आधी तुला दाखवतो, मी एक चित्र दाखवतो का हा जो रस्ता आहे हा शिवाजी पार्कचा रस्ता आहे आणि शिवाजी पार्कच्या रस्त्यावरती मनसैनिकांची हळूहळू गर्दी आता वाढत चाललेली आहे. हळूहळू गर्दी आता शिवाजी पार्ककडे येऊ लागलेली आहे. मनसैनिक शिवाजी पार्ककडे येऊ लागलेले आहेत. जवळपास 10,000हून जास्त आकडा
पुढे जाऊ शकतो असे बोललं जात आहे पोलिसांकडनं, परंतु हळूहळू आता मनसैनिक या शिवाजी पार्ककडे येऊ लागलेले आहेत. एकंदरीतच ही गुढीपाडव्याची सभा असते, या सभेमध्ये राज ठाकरे नेहमी कोणता तरी एक मोठा संदेश देत असतात, एक वेगळी आखणी आखत असतात. आता यापुढे कुठची आखणी आखतात, कारण या आधी पाहिलेलं आपण का वेगवेगळी पदं त्यांनी दिलेली आहेत, वेगळी नवीन पदं निर्माण केलेली आहेत, एक मुंबई साठी वेगवेगळी पदं निर्माण केलेली आहेत. त्यामुळे येणारा BMC इलेक्शन असेल किंवा जे राजकारण असेल यावरती काय राज ठाकरे भाष्य करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे नागपुरी दंगल असेल, स्वारगेटचा बलात्कार असेल किंवा मग देशमुख प्रकरण असेल, असे अनेक प्रकरणं आपण पाहिलेली आहेत. या प्रकरणावरती राज ठाकरे कोणाला दोषी धरतात आणि खास करून जे देवेंद्र फडणवीस ज्यांचे खास मित्र आहेत, जवळचे आहेत, त्यांच्यावर तोफ टाकतात का कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती? या अशा अनेक प्रश्न आहेत राजकीय, या प्रश्नाकडे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे माणसांचे जे जवळचे प्रश्न आहेत, BMCचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती राज ठाकरे काय बोलतात का, यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि हेच ऐकण्यासाठी मनसैनिक इथे पोहोचलेला आहे. पुढची रणनीती काय आहे, पुढची रणनीती कशी असणार? कपिल थेट जाऊयात मनोजकडे. मनोज देखील आपले प्रतिनिधी आहेत. मनोज, एकूणच नेमकं राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. नेमकं कुठल्या मुद्द्यावर राज ठाकरे आदेश देणार का मनसैनिकांना, नेमकं काय करणार? अगदी बरोबर आहे. राज ठाकरे हे जे आहे राज्यातली सध्याची जी कायदा सुव्यवस्था आहे त्यावर तर बोलतील, परंतु सत्ताधाऱ्यावर सुद्धा आसूड ओढतील. त्याचबरोबर विरोधी पक्ष जो आहे तो विरोधी पक्ष कशा प्रकारे काम करतोय यावर सुद्धा मनसैनिकांना मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर नियुक्त्या झालेल्या आहेत नवीन, त्यामध्ये जे पदाधिकारी आहेत, जे अध्यक्ष आहेत त्या सेलचे, ते काय काम करतील याची सुद्धा माहिती ते यामध्ये देतील अशी शक्यता येत आहे. तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आहेत, त्या महानगरपालिका निवडणुकामध्ये झालं गेलं जे विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्यामध्ये जे काय झालं ते विसरून आता नव्या जोमानं पुन्हा कामात जीत होत असते असं राज ठाकरे नेहमीच म्हणतात. परंतु प्रत्येक निवडणूक ही कुठेतरी आशादायी असते. याच अंगाने ते येणारे जो मेळावा आहे त्यामध्ये येणारे जे मनसैनिक आहेत त्यांना सुद्धा ते मार्गदर्शन करते. साधारणतः 7:30 वाजेच्या सुमारास राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि मार्गदर्शन करायला सुरुवात होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. आणि तत्पूर्वी मात्र जे मनसेचे नेते आहेत ते या ठिकाणी येतील आणि भाषण करतील. मैदान जे आहेत ते मैदानामध्ये आता मनसैनिक यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. हळूहळू हे मनसैनिक येत आहेत, राज्यभरातून हे सैनिक येत आहेत. त्यामुळे पुढच्या काही निश्चितच. धन्यवाद मनोज, धन्यवाद ओम आणि कपिल, गोविंद, खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही